फ्रेंड्स, भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आज आपण शिमला मिरचीची भाजी बनवणार आहोत. तुम्ही बघू शकता इतकी टेस्टी आणि मस्त कुरकुरीत अशी शिमला मिरची आपली तयार झाली. तुम्ही लहान मुलांच्या डब्याला किंवा मोठ्या माणसांच्या डब्यालाही देऊ शकता आणि अशी तोंडी लावायलाही तुम्ही ही शिमला मिरची भाकरीसोबत पोळीसोबत बनवू शकता. तर चला मग रेसिपीला सुरुवात करू. त्यासाठी मी 300 ग्रॅम शिमला मिरची घेतलेली आहे, त्या धुवून घेतलेल्या आहे. मग अशा पद्धतीने आपल्याला कापून घ्यायचे आहे. त्याच्यातलं बी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि नंतर मासे उभे उभे काप करायचे. तुम्हाला पाहिजे तसे हवे तसे तुम्ही करू शकता, पण मासे उभे केले ना मग छानही दिसतात आणि खायलाही सोयीस्कर होतात. तर असे पातळ काप करायचे, असे उभेच करायचे. तर बघू शकता याच पद्धतीने मी अशी भाजी शिमला मिरची पूर्ण कापून घेतलेली. तर अशा पद्धतीने कापून साईडला आपण ठेवून देऊ. मग आता मसाला तयार करू शिमला मिरचीच्या भाजीसाठी. तर 2 चमचे आपले शेंगदाणे घेतलेले, गॅस पेटवून घेतलेला आहे, कमी ठेवायचा आहे गॅस एकदम. आणि नंतर मग त्याच्यात ते शेंगदाणे आपण टाकून घेतलेले आहे. मग त्याच्यातच आपल्याला 2 सुक्या लाल मिरच्या टाकायच्या आहे. नंतर 4 ते 5 लवंग आणि 2-3 मिरे असे टाकलेले. आणि नंतर मग त्याच्यात 1 चमचा बडीशोप टाकलेला आहे. पुन्हा 2 चमचे तीळ टाकलेली आहे आणि 2 चमचे आपल्याला त्याच्यात खोबऱ्याचा किस टाकायचा आहे. आणि हे कमी गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे, कारण फुल गॅसवर जर भाजलं तर तुम्ही ते पटकन जळून जाईल, कारण भांडं तापलेलं राहतं, कढई तापलेली राहते, त्याच्याने लगेच जळतं. मग आता ही कढई आपली तापली, त्याच्याने मी गॅस एकदम कमी ठेवलेला आहे आणि कमी गॅसवरच 1 ते 2 मिनटं, कमीत कमी मिनिटभर तरी आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. आता बंद करून दिलं मी, म्हणजे मग त्याच्याने काय होईल, ते जळणार नाही, काही नाही. कढई गरम आहे, त्याच्यातच ते आपलं सगळं भाजले जाईल व्यवस्थित अशा पद्धतीने. तर मग कंटिन्यू हलवायचं आहे, त्याचं सोडायचं नाही मध्येच, नाही तर मग काय होईल, खाली तीळ खोबरे ना ते जळून जाईल आणि शेंगदाणे वगैरे कच्चे राहतील. मग आता हा मसाला आपला सगळा भाजून रेडी झालेला आहे. मग तो आता आपल्याला काढून घ्यायचा आहे. याच्यामध्ये काढून घेऊ आता एका ताटामध्ये. आपण अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे पूर्ण आणि थंड होऊ द्यायचं आहे. 1 ते 2 मिनटं कमीत कमी आपल्याला हे थंड होऊ द्यायचं आहे. आणि थंड झाल्यानंतर मग मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ आपण. हा अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे. छोटंच भांडं घ्या शक्यतो. आणि हा मसाला मग आपल्याला जाडसर दळून घ्यायचं आहे. जास्त म्हणजे पाणी वगैरे टाकायचं नाही, कोरडाच दळायचं आहे आणि जास्त बारीकही दळायचं नाही. थोडंसं असा दरदरा जाडसरच दळायचं, जसं शेंगदाण्याचा कूट करतो ना आपण त्या पद्धतीने. आणि 1 चुटकी भर त्यात आपल्याला हिंग टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं असं जाडसर दळायचं आहे. आता झाकण लावून तो आपण जाडसर दळून घेऊ. आता बघू शकता तुम्ही असा मस्त आपला हा मसाला जाडसर दळलेला आहे. मग आता आपण साईडला ठेवून देऊ. मग आता पुन्हा आपल्याला कढई ठेवायची गॅसवर. त्याच्यात तेल टाकून घ्यायचं, 1 पळीभर तेल टाकून घ्यायचं आहे. आणि तेल तापलं का लगेच आपल्याला मोहरी टाकायची, त्याच्यात अर्धा चमचा मोहरी टाकायची. मग मोहरी चांगली तडतडली आपली का लगेचच त्याच्यात पाव चमचा जिरे टाकायचे. मग जिरे आपले चांगले फुटले, त्याच्यातच मग आपण लसूण टाकायचं. 1 मोठी लसणाची कांडी सोलून ती बारीक केलेली होती, चांगला तो लसूण बारीक करून घेतलेला होता, मग तो टाकायचा आपल्याला. मग तो लसूण आपला परततोय तर लगेचच आपल्याला त्याच्यात कढीपत्त्याचे 3 ते 4 पाने टाकून घ्यायचे आणि मस्त आपल्याला हे परतू द्यायचं आहे चांगलं व्यवस्थित. 1 ते 1 मिनटं तरी आपल्याला चांगलं, म्हणजे थोडासा लसणाचा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे 1 मिनटं चांगलं परतू द्यायचं आहे. मग आता लसणाचा रंग बदलायला लागला आहे, तुम्ही बघू शकता त्याच्यातच. मग याच्यातच आपल्याला ही शिमला मिरची जी आपण कापून ठेवलेली ती सगळी शिमला मिरची आपण त्याच्यात टाकून घेऊ या पद्धतीने. आणि पुन्हा आपल्याला चांगली मिक्स करायची ती. आणि ही फुल गॅसवर करायची, नंतर गॅस वाढवून घ्यायचा आहे आणि फुल गॅसवर परतायची, कारण ती अशी नरम कमी गॅसवर जर तुम्ही परतवली तर मग ती नरम पडेल. मग ती आपल्याला क्रंचीनेस पाहिजे त्याच्यात, म्हणजे असा कुरकुरीतपणा पाहिजे त्या शिमला मिरचीमध्ये, म्हणजे मग ती फुल गॅसवर आपल्याला परतवायची. मग थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे त्याच्यात, म्हणजे ती पटकन शिजली जाईल आणि आपला वेळही वाया जाणार नाही, झटपट होईल अशी. ज्यावेळेस आपण मंचुरियन वगैरे खातो त्याच्यातली ती शिमला मिरची कशी अशी जरा कुरकुरीत आणि छान लागते खायला, म्हणजे न जास्त शिजलेली किंवा अशी कडक कुरकुरीत अशी लागते. त्याच पद्धतीने आपल्याला ही शिमला मिरची बनवायची. तर आता ही फुल गॅसवरच चांगली मिक्स करायची. 1 ते 2 मिनटं चांगली आपल्याला ही मिक्स करून घ्यायची. आता बघू शकता तुम्ही चांगली मिक्स झालेली ही आपली पूर्ण. मग त्यातच मसाले ॲड करायचे. मग लाल तिखट, थोडासा गरम मसाला किंवा तुमच्या घरातला जो काळा मसाला असेल तोही तुम्ही टाकू शकता. तर पाव चमचा मी ते टाकलेले आहे. धना पावडर टाकलेली पाव चमचा. बस हे मसाले टाकून घेतलेले, लाल तिखट, धना पावडर आणि काळा मसाला हे पूर्ण टाकून घ्यायचे. थोडीशी हळद टाकलेली आहे आणि नंतर आपल्याला हे पुन्हा चांगलं मिक्स करायचं आहे.
एकच मिनटं मिक्स करायचं. आता दूर निघायला लागला म्हणजे आपली कढई चांगली तापलेली, म्हणजे गॅस कमी करून देऊ आपण, कारण मसाले आपले जळायला नको. वरून मग जो कोरडा मसाला आपण दळलेला होता तो कोरडा मसाला त्याच्यात टाकायचा आहे आणि पुन्हा मिनिटभर आपल्याला हे खालीवर करून असं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता पुन्हा आपण सगळा मसाला त्याच्यात भांड्यात जे लटकलेलं होतं ते काढून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असा आपल्याला कोरडा मसाला पुन्हा चांगला परतून घ्यायचा आहे, खालीवर करून असा परतून घ्यायचा आहे. जे शिमला मिरची खात नाही ना, तर ते सुद्धा ही शिमला मिरची खायला लागतील, ढोबळी मिरची खायला लागतील. इतकी चविष्ट आपली ही भाजी तयार होते फ्रेंड्स. तर अशी मस्त ही शिमला मिरची एकदा तरी नक्की ट्राय करून बघा. अशी मस्त आपली ही भाजी तयार होते. तर 1 मिनिट आपल्याला चांगलं परतवायचं आहे आणि कमी गॅसवर परतवायचं आहे हा कोरडा मसाला टाकल्यानंतर, नाही तर मग काय होईल, तुमचा मसाला सगळा खाली जळून जाईल. आणि कंटिन्यू हलवायचं आहे, तसंच सोडायचं नाही तर मग मसाला पूर्ण जळून जाईल. मग आता याच्यात आपल्याला 1 लिंबाचा रस टाकायचा आहे. 1 लिंबू पूर्ण असा पिळूनच घ्यायचा आहे त्याच्यामध्ये. आणि जर लिंब नसेल तुमच्याकडे तर मग तुम्ही त्याच्यात आमचूर पावडर पण टाकू शकता. तर अशा पद्धतीने टाकून घेतलेलं आहे पूर्ण 1 लिंब मी त्याच्यात पिळून घेतलेलं आहे. पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनटं पुन्हा आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे, पण मग गॅस कमीच ठेवायचा आहे, नाही तर मग मसाला आपला पूर्ण करपले जाईल. तर खालीवर करून घेऊ. पुन्हा व्यवस्थित असं मिक्स केलं का बघा 1 ते 2 मिनटं चांगलं मिक्स झालं का अशी मस्त आपली ही शिमला मिरची रेडी झालेली बघू शकता तुम्ही. तर भाकरीसोबत चपातीसोबत तुम्ही मस्त गरमागरम ही भाजी खाऊ शकतात. अशी मस्त आपली ही भाजी तयार होते फ्रेंड्स. आणि खायला पण इतकी छान लागतं ना, लहान मुलं पण आवडीने खातील, इतकी अशी भारी आपली ही शिमला मिरची तयार होती. मग आता ही आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ. त्याच्यात वरून पाहिजे असल्यास तुम्हाला मस्त तुम्ही त्याच्यावर कोथिंबीर टाकू शकता. तर डाळ भातासोबतही तोंडी लावायला तुम्ही ही शिमला मिरची करू शकता किंवा डब्याला द्यायला पण करू शकता. तर फ्रेंड्स, रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. काय सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही आणि लाईक नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि ही शिमला मिरचीची भाजी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा. तशी मस्त आपली ही शिमला मिरचीची भाजी, सुकी भाजी मस्त तयार झालेली फ्रेंड्स. तोपर्यंत भेटू आपण पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.